श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मरामासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण पहिल्या समास त्याग निरूपण या समासाचा विचार चालू केला। पहिल्या 2 श्लोकांमध्ये आपण पाहिलं, जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासूनी झाला, झालाची नाही तया अरूपाला रूप कैचे। तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार, परी तयासी नमस्कार भाव बळे माझा। त्याला जन्म झालेला नाहीये, ते अरूप असं तत्व आहे आणि त्याच्यावर खोटा आळ घालण्यात आला आणि असं जरी असेल तो निर्विकारी आहे, त्यात कुठलाही विकार संभवत नाहीये। त्यामुळे स्तवन तरी कुणाचं करायचं आणि कशाच्या बळावर करायचं असा प्रश्न आहे। पण समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भाव बळे नमस्कार माझा, परी तयासी, परी असं असलं तरी तयासी नमस्कार भाव बळे माझा। भक्तिपूर्वक अंतःकरणाने मी त्याला नमस्कार करतो। कारण काय आहे की समर्थांनी त्याची कृपा ही लहानपणी जांबेला अनुभवलेली आहे आणि त्याचं जरी स्वरूप हे प्रकट होण्यासारखं नसलं तरी पण आपल्या शिष्याला त्या परब्रह्माप्रती मनामध्ये आदराचा भाव निर्माण व्हावा म्हणून समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी भाव बळे नमस्कार माझा असं वर्णन करत आहेत। आपण असे हे 2 श्लोक काल पाहिले। कालपासून आपण आत्माराम या समर्थांच्या आध्यात्मिक पातळीवरील वरच्या स्तरातला
असा हा ग्रंथ आपण पाहायला सुरुवात केली आहे. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमातून आपण समर्थ वाङ्मयाचा विचार मागच्या 4 महिन्यापेक्षा जास्त काळ करतो आहोत. या व्यासपीठाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण हा व्याप केलेला आहे. हा एक उपक्रम प्रकल्प आपण चालवलेला आहे. आज आपण 3रा श्लोक या समासातला पाहूया. आत्माराम या ग्रंथामध्ये हा 3रा जो श्लोक आहे, समर्थ असं म्हणतात, जयाचेनी वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखालाधने, शब्दिनी शब्द श्रीराम. जयाचेनी वेदशास्त्रे पुराणे. जयाचेनी नाना निरूपणे, ज्याच्यासाठी, जयाचेनी म्हणजे ज्याच्यासाठी वेदशास्त्र पुराण निर्माण झाली, ज्याच्यासाठी अनेक निरूपण, अनेक कीर्तन, प्रवचन निर्माण झाली. जयाचेनी स्वसुखा लाधने, शब्दी निशब्द. पण त्याचं समाधान लाभल्यानंतर, त्यांनी दिलेलं अपूर्व सुख मिळाल्यानंतर ते शब्दामध्ये नाही सांगता येत. ती एक निशब्द भावना आहे. वेद, शास्त्र आणि पुराण. आपल्याला माहिती आहे की वेद हे 4 आहेत. अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. 6 शास्त्र आहेत. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वैद्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, न्यायशास्त्र आणि सांख्यशास्त्र. कपिल मुनींनी आईला सांगितलेलं ते सांख्यशास्त्र. आणि 18 पुराण आहेत. यामध्ये 2-3 पुराण आपल्याला माहिती आहेत की जी आपण नावं तरी ऐकून आहोत किंवा काही ठिकाणी ऐकली असतील. त्यामध्ये भागवत एक आहे, नारद पुराण आहे, गरुड पुराण आहे, ते पण बरेच जण लावतात. सगळी 18 पुराणं आहेत. त्यांची नावं ब्रह्मपुराण, पद्मपुराण, ब्रह्मांड पुराण, अग्निपुराण, विष्णू पुराण, गरुड, ब्रह्मवैवर्त, शिव, लिंग, नारद, स्कंद, मार्कंडेय, भविष्य, मत्स्य, वराह, कूर्म, वामन आणि भागवत. ही 18 पुराणं झाली. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. ही सगळी ज्याची स्तुती करतात, पण काय म्हणतात शेवटी? निशब्द होतात. समर्थ म्हणतात, सहस्त्रमुखाचा शेष तोही मौनावला. ही सगळी शास्त्र, ग्रंथ, वेद, उपनिषद नेती नेती असं म्हणतात. आम्हाला त्याच्याबद्दल वर्णन करता येत नाही, आम्हाला त्याच्याबद्दल सांगता येत नाही, असं ज्याचं वर्णन आहे. समर्थ म्हणतात की हे सगळं सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. पण शेवटी गाभा काय? एकच आहे. अनेक शास्त्र असतील, त्यांची सांगण्याची पद्धत वेगळी असेल. अनेक उपनिषद आहेत, त्यांची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. परंतु शेवटी गाभा काय? तर एकमेव तत्व ते आहे की जे अजन्म आहे, अचिंत्य आहे, अक्रीड आहे, अक्लेद्य आहे. त्याला कुठलाही रंग नाही, रूप नाही, आकार नाही. आणि त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चराचर उभं राहिलेलं आहे. आता आपण जर असा विचार केला की शरीर वाढीसाठी काय लागतं? शरीर वाढीसाठी काही घटक लागतात. कार्बोहायड्रेट आहेत,
प्रथिनं आहेत, प्रोटीन्स ज्याला आपण म्हणतो, मल्टीविटॅमिन्स, मल्टी मिनरल्स, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आता खरं तर याच्याशिवाय या शरीराच्या वाढीसाठी काहीच लागत नाही. पण आपल्याला जर कोणी म्हणाल की कुठे प्रोटीन्स दाखवा बरं, कुठे फॅट दाखवा बरं, कुठे कार्बोहायड्रेट दाखवा बरं, असं जर म्हणलं तर आपण म्हणू ज्वारीचं पीठ घ्या, त्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, डाळी घ्या, त्यामध्ये प्रोटीन्स आहेत, प्रथिनं आहेत, फळं घ्या, त्यामध्ये विटॅमिन्स आहेत, लिंबू खा, त्यामध्ये विटॅमिन सी आहे, उन्हामध्ये सकाळी उभा राहा, विटॅमिन डी तुम्हाला मिळेल. आपण नाही दाखवू शकत, पण यांचे पदार्थ आपण दाखवू शकतो का नाही? तसं समर्थ म्हणतात की त्याला असं दाखवता नाही येणार, परंतु तो ज्याच्यामध्ये नटलेला आहे त्यातून त्याची आपल्याला अनुभूती घेता येते. शेवटी सुख प्राप्त होणं आणि ते निशब्द होणं हे मात्र सगळ्यांना, संत सज्जन ज्यांनी त्याची प्रचिती घेतली आहे त्या सगळ्यांची अवस्था अशीच झाली आहे. खरं तर शब्दांनीच त्याला आकळून घेता येतं. एखादी सभा असते आणि त्या सभेमध्ये लोक जर बोलत असतील तर ते स्वयंसेवक येतात आणि ते सांगतात गप्प बसा, गप्प बसा. ते काय करत असतात? बोलतच असतात. गप्प बसा हा शब्द ते म्हणत असतात, ते बोलत असतात आणि दुसऱ्यांना बोलू नका म्हणत असतात. त्याप्रमाणे शब्दातूनच त्याला समजून घेता येतं, असं स्वामी वरदानंद भारती त्यांच्या विवेचनामध्ये म्हणतात. समर्थ म्हणतात, शब्द मी वापरतो पण कशासाठी? निशब्द होण्यासाठी. शब्दी निशब्द. काल रात्री आदरणीय दिलीपराव महाजन काका मोरया प्रकाशनचे, त्यांचा ई संवाद होता आणि कन्याकुमारीला जे स्वामी विवेकानंद स्मारक उभा राहिलं, तर ते सगळं स्मारक आदरणीय एकनाथजी रानडेंच्या अधिष्ठानावर उभा राहिलेलं आपल्याला माहिती आहे. केवळ 1 रुपया घ्यायचा एका घरातून. खुद्द तिथले मंत्री विरुद्ध उभे असताना, अनेक ख्रिश्चनांनी त्यावर हक्क सांगितलेला असताना, त्या बेटावर, त्या खडकावर 3 दिवसामध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त खासदारांच्या सह्या घेऊन ते पत्र आदरणीय एकनाथजींनी पंतप्रधानांच्या समोर ठेवलेलं आहे. काल महाजन काका त्यांच्या त्या आठवणी सांगत होते. एकनाथजी रानडेंचं एक काही व्यासपीठ आहे आणि त्यावर तो कार्यक्रम संध्याकाळी होता. गोष्टी सांगितल्या. ते सांगत असताना ते अत्यंत भावविभोर झाले. आणि एकनाथजींसोबत राहत असताना, हिमालया एवढी उंची असलेल्या माणसांसोबत आपण काम करत असताना त्यांची काय भावना होती. दोघंही नवरा बायको कशा पद्धतीनं ते कार्यरत होते, किती समर्पित भावनेनं कार्यरत होते, हे ते सांगत होते. आणि ते सगळं ऐकत असताना मला ग्राहक तीर्थ बिंदू माधवांच्या सोबत फिरत असताना, प्रवास करत असताना काही क्षणांची आठवण झाली. त्यामुळे मी त्या ट्रान्समध्ये गेलो आणि एक प्रसंग त्यांनी सांगितला. अनेक प्रसंगांपैकी शब्दी निशब्द काय असतं ते मला आता आठवलं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. महाजन काका ते काम चालू होतं शिला स्मारकाचं कन्याकुमारीला, स्वामी विवेकानंद स्मारक. आणि ते काम चालू असताना संध्याकाळची वेळ होती आणि एकटेच हे उभे होते आणि यांच्या मनात विचार येत होते की हे कधी पूर्ण व्हायचं काम. त्यांच्या मनात विचार येत होते की असं काही भावनांचे अनेक कल्लोळ
त्यांच्या मनामध्ये, आणि त्या वेळेमध्ये किती वेळ गेला त्यांना माहिती नाही, 10-15 मिनिटं झाले असतील. त्यांच्या लक्षातच आलं नाही की एकनाथजी आपल्या शेजारी येऊन उभे राहिलेले आहेत. ते एकदम भानावर आले. त्यांनी शेजारी पाहिलं, एकनाथजी उभे आहेत आणि एकनाथजी अत्यंत लक्षपूर्वक शांत चित्ताने दिलीपराव महाजन काकांच्या चेहऱ्याकडे पाहत आहेत. त्यांचा चेहरा निहाळत आहेत. जणू काही यांच्या मनात चाललेले विचार ते पाहत आहेत. महाजन काकांना एकदम कसंसच झालं आणि त्यांनी त्यांच्याकडे वळून पाहिलं. तेव्हा एकनाथजींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, चलो प्रार्थना का समय हुआ है. आणि ते प्रार्थनेच्या त्या केंद्राकडे गेले. जायला एक 5-7 मिनिटं लागले असतील. महाजन काका असं म्हणाले की त्या 7-8 मिनिटांमध्ये ते माझ्याशी एक शब्द बोलले नाहीत आणि मी त्यांच्याशी एक शब्द बोललो नाही, पण आमचा जो संवाद झाला तो माझ्या अंतःकरणावर कायम स्वरूपी बिंबवून ठेवलेला आहे. सज्जनो, शब्दी निशब्द म्हणजे काय, त्याचा हा संदर्भ आहे. पुढचा जो श्लोक आहे तो समर्थ आत्माराम या समासामध्ये म्हणतात, जे शब्दास आकळेना साकळेना, कळले ऐसे ही घडेना, जिथे जिये स्वरूपी श्रीराम. जे शब्दास आकळेना, शब्दाला आकळत नाही, पण ते साधकाला आकळतं. शब्दाच्या माध्यमातून ते नाही समजत, शब्दाला समजत नाही. शब्द एक माध्यम आहे. शब्दाच्या माध्यमातून ते आपल्याला समजतं, आपल्याला आकळता येतं. जे शब्दास आकळेना, जे शब्देविन सहसा कळेना. विरोधाभास आहे का नाही? विरोधाभास नाहीये. पहिला चरण असा सांगतो, जे शब्दास आकळेना, मी वापरलेल्या शब्दांना त्या स्वरूपाचं आकलन होणार नाही. शब्दांना आकलन कसं होईल? पण मी वापरलेल्या शब्दांमुळे मला आकलन होत आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जे शब्देविन सहसा कळेना. शब्दाशिवाय तुम्हाला कसं समजेल? म्हणून शब्दांची योजना आहे. कळले ऐसेही घडेना. आता मला हे परब्रह्म स्वरूप समजलं आहे, आता मी त्याच्याबद्दल इतरांना सांगू शकतो, असं होत नाही. आणि जो कुणी असं सांगत असेल त्याला ते स्वरूप कळलेलं नाही. मौन्य गर्भा, त्याची अवस्था कशी होते? मौन्य गर्भा, तो काहीच बोलू शकत नाही. कशाबद्दल बोलेल? समर्थ म्हणतात, शब्दाच्या तावडीत सापडत नाही ते परब्रह्म स्वरूप. हे शब्दाच्या तावडीत सापडत नाही हे शब्द वापरूनच सांगावं लागतं. ही गंमतच आहे का नाही? ते शब्दामध्ये सापडत नाही हे सुद्धा शब्दानेच सांगावं लागतं. दुसरं कसं सांगणार? आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे मला समजलं आहे असं सांगणारा तरी कोण आहे? तो म्हणूच शकत नाही की मी त्याची प्रचिती घेतली आहे, मला त्याचं ज्ञान. तो बोलूच शकत नाही. कारण का? तर तिथं तो बोलणारा संपतो. मला ज्ञान झालं आहे असं म्हणणारा जो मी आहे तोच संपतो. मग तो सांगणार काय? जो सांगणारा, ज्याला अनुभव आलाय तोच संपत असेल तर तो सांगणार तरी कसा? त्याला संदर्भ असा आहे, दृष्टांत असा आहे. आपण एखाद्या शिबिराच्या ठिकाणी वगैरे जातो, 5-6 जण एकत्र असतो आपण एखाद्या रूम मध्ये वगैरे, हॉलमध्ये, आणि
संध्याकाळची वेळ आहे, जेवणं झाली आहेत, गप्पा टप्पा चालू आहेत आणि काही जण पडतात. दोघं चौघं झोपतात, दोघं तिघं बोलत बसलेले असतात. अशा 5-6 जणांपैकी जो झोपलेला आहे तो घोरायला चालू करतो. त्याला झोप लागली आहे, तो घोरायला चालू करतो. आता या 5-6 जणांपैकी जे दोघं तिघं बसलेले आहेत ते बोलतायत, त्यापैकी एक जण त्याला विचारतो, काय हो, झोप लागली का? झोप लागली वाटतं. आता खरं तर का हो झोप लागली का हे त्याला विचारून त्याचं उत्तर येणार आहे का? तो देऊ नाही शकणार की हो मी झोपलोय बरं का, मी गाढ झोपलोय, किंवा मी थोडा झोपेत आहे, अजून नाही गाढ झोपली, असं तो नाही म्हणू शकत. आणि झोप लागली वाटतं हा जो त्यातच आहे. त्यामुळे झोप कळतच नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, कळले ऐसेही घडेना. मला खूप गाढ झोप लागली, मला खूप मस्त वाटलं, आनंद झाला, छान झोप लागली. झोप लागली तेव्हा नाही सांगू शकत मी झोपेत होतो तेव्हा पण मी नाही सांगू शकत. मला कुणी उठवलं पटकन विचारलं, का रे झोप लागली का तुला छान? नाही सांगू शकत. कारण ते जे काही त्यांनी अनुभवलं ते सत्य आहे. त्याला जो आनंद होत होता त्या गाढ झोपेचा तो सत्य आहे. पण त्यावेळी मला आनंद होत आहे हे सांगणारे शब्द ते उमटू शकत नाहीत, कारण ते असत्य आहेत, माईक आहेत. आणि जेव्हा सच्चित आनंद ही स्थिती असते साधकाची, तेव्हा त्याला माईक गोष्टींची बाधा होत नाही. माईक गोष्टी, माईक वस्तू त्याच्या जवळ जाऊ शकत नाहीत. पण मग आपल्या मनात एक प्रश्न असा येतो की अनेक संतांनी, अनेक ऋषी मुनींनी सगळे ग्रंथ शब्दबद्ध करून ठेवलेत की स्वतः रामदास स्वामींनी 45-46 हजार ओव्यांपेक्षा जास्त काव्य संपदा निर्माण केली आहे. मग ती कशासाठी केली? बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. ऐसी हे कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती. असंख्य लोक, बहुजन समाज बुडतो आहे, अधोगतीला जातो आहे. त्यांना वर काढणं, त्यांचा विकास होणं, त्यांना भगवंता सम्मुख उभा करणं, ह्याच्यासाठी म्हणून या तळमळीपोटी संतांनी हे शब्दांचं ज्ञान भांडार आपल्या सगळ्यांसाठी उघडलेलं आहे. आणि त्यातला हा एक ग्रंथ आहे आत्माराम. केवळ लोकांच्या उद्धारासाठी म्हणून संत महंत या शब्दसृष्टीचा उपयोग करत असतात. समर्थ म्हणतात, ब्रह्मारण्य सेवितो साधू एकला, जना काही आला उपयोगासी, जना नाही आला उपयोगासी. अरण्यामध्ये ब्रह्माचं सेवन करत असेल, ब्रह्माचं सुख उपभोगत असेल एखादा साधू, पण तो जर जनसामान्यांच्या उपयोगी आला नाही तर त्याच्या जीवनाला काहीही किंमत नाहीये. म्हणून 11व्या दशकापासून आपण पाहिला, अख्खा अवघा अर्धा दासबोध ग्रंथ समर्थ रामदासांनी ज्ञानी महंत की जो लोकसंग्रह करत समाज शरण वृत्तीनं जीवन जगतो आहे त्याला समर्पित केलेला आहे. स्वतः समर्थांचं जीवन चरित्र आपल्याला त्यासाठी आदर्शवत आपल्या समोर उभा आहे. समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात, नये वर्णिता वेद शास्त्रा पुराणा, श्रुती नेणती अंत त्याचा. असं ते परब्रह्म स्वरूप आहे की जे शब्दास आकळेना, जे शब्देवीण सहसा कळेना, कळले ऐसे ही घडेना जिये स्वरूपी. जे बोलास आकळेना, बोलिल्या विणही कळेना, किंवा
श्रवणासारखे सार नाही असं समर्थ दासबोधामध्ये म्हणतायत. श्रवण करण्यासाठी श्रवण कसं होणार? बोलणारा शब्दांनीच बोलणार. मी बोलतो आहे ते शब्दाच्या माध्यमातून बोलतो आहे आणि आपण जे श्रवण करत आहात ते शब्दांचं श्रवण करत आहात. हे जरी मिथ्या असलं तरी पण द्वितीयेसी जो चंद्रमा भावी जेतो, हा जो दृष्टांत मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी दिला, झाडाची फांदी आहे, द्वितीयेची कोर अत्यंत नाजूक आहे, सहजासहजी दिसत नाही, पण तिला पाहायचं आहे ना. मग आपण काय करतो? आपण म्हणतो बघ ते समोरचं झाड आहे, झाडाला उजव्या हाताला फांदी आहे, त्या फांदीच्या टोकापर्यंत जा, तिथून एक छोटी फांदी वर निघाली आहे आणि ती जी फांदी जिथे संपते तिथे ती द्वितीयेची चंद्रकोर आहे. दिसली का तुला? आपण म्हणतो हो दिसली आता मला. ती द्वितीयेची चंद्रकोर पाहण्यासाठी त्या झाडाच्या फांदीचा उपयोग आपण केला, पण त्या झाडाच्या फांदीला आपण चिकटून बसलो का? त्या द्वितीयेची चंद्रकोर पाहण्यासाठी त्या झाडाच्या फांदीचा उपयोग केला. तसं ते परब्रह्म स्वरूप आकळण्यासाठी शब्दसृष्टीच्या माध्यमाचा उपयोग करायचा. पण शब्द हे माईक आहेत, शब्दामध्ये नाही अडकायचं. ऐसे सदा सर्वत्र संचरे, जे तर्कान वचे अनुमानले, ते जयचेनी प्राप्त झाले, अपरूप आपणासी श्रीराम. ऐसे सदा सर्वत्र संचरे, जे शब्दामध्ये सापडत नाही, जे डोळ्याला दिसत नाही, असं ते परब्रह्म स्वरूप सर्वत्र संचलेलं आहे, कोंदाटलेलं आहे. जे तर्कानं वचे अनुमानले, तर्क म्हणजे तीक्ष्ण बुद्धी, तीक्ष्ण बुद्धी आणि वचे म्हणजे चर्चा केली आहे किंवा अनुमान बांधलंय, अंदाज केलाय. नाही अंदाजाला येत, नाही अनुमानाला येत, ते जयाचे प्राप्त झाले, अपरूप आपणासी. पण ते आपल्याला प्राप्त होत आहे. कसं प्राप्त होत आहे? कठोपनिषदामध्ये असं वर्णन आहे, नैषा तर्केण मतिरापणे या. याचा अर्थ असा आहे की जे बुद्धीनी, तर्कानी, तर्क म्हणजे बुद्धी, जे मतीनी, बुद्धीनी प्राप्त होऊ शकत नाही, असं ते परब्रह्म स्वरूप आहे. तरी श्रवण, मनन, निधिध्यास आणि गुरु कृपेने ते प्राप्त होत आहे. म्हणून समर्थ म्हणतात या ठिकाणी आपरूप आपणासी, आपल्याला ते प्राप्त होतं गुरुच्या कृपेने. श्रवण, मनन, निधिध्यास आणि गुरुकृपा झाली की आत्मसाक्षात्कार आहेच. तो कुठे जातो? त्यासाठी एखादा पडदा बाजूला करावा लागतो. याला विचारसागर रहस्यामध्ये एक दृष्टांत आहे. दृष्टांत असा आहे, एका बाईंना एका ठिकाणी जेवायला बोलावलं, घरी जेवायला बोलावलं आणि त्या नटून सजून थटून गेल्या जेवायला. जेवायला गेल्या, भरपूर अनेक पदार्थ केलेले ताट समोर आणले आणि सगळे म्हणाले घरातले की तुम्ही घ्या, म्हणजे मग आम्ही नंतर बसतो, तुम्ही जेवण करा अगोदर. त्या बाईंनी जेवायला चालू केलं, पण असं लक्षात आलं की नथ मोठी झाली आहे नाकातली आणि ती जेवण करताना मध्ये मध्ये येतीये. म्हणून त्या बाईंनी काय केलं की ती नथ काढली आणि आपल्या जे गळ्यातलं गंठण होतं त्याला ती अडकवून टाकली. जेवण झालं, हात वगैरे धुतले आणि त्या बाई घरी निघाल्या. सहज त्यांचं लक्ष नाकाकडे गेलं, हात नाकाला लागला. तेव्हा काही कोरोना विषाणूचा संसर्ग नव्हता, त्यामुळे त्यांनी असा नाकाला हात लावला आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे नथ नाहीये. मग कुठं पडली नथ? हात धुतला तिथं पडली का? मी खाली वाकले होते.
का अंगणामधून मी जो बरोबर बरोबर चालत आले तिथं पडली होती का? नथ गेली कुठं लक्षात येईना. त्या घाबऱ्या घुबऱ्या झाल्या. समोरून एक आजीबाई येत होत्या. त्या म्हणाल्या, काय झालं, एवढी घाबरल्यासारखी का झाली आहेस? त्या म्हणाल्या, अहो मी त्यांच्याकडे जेवायला गेले होते आणि जेवायला अडथळा येतोय म्हणून मी नथ काढली आणि आता मला नथच सापडत नाहीये, कुठे गेली की? त्या बाई म्हणाल्या, हो का, जरा तुझा पदर बाजूला सरकव बरं. आणि गळ्यातल्या गंठनला ती नथ अडकवलेली त्या आजीबाईंना दिसली होती. गुरु कृपा अशी आहे, त्या आजीबाई सारखं काम करते. तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. ते तत्व आमच्या जवळ आहे, आमच्या आत बाहेर ओत प्रोत भरलेलं आहे, सगळीकडे कोंदाटलेलं आहे, पण ते आम्हाला दिसत नाहीये कारण आमची दृष्टी तिथपर्यंत पोचत नाहीये. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. ते अज्ञानाचं आवरण काढलं, जसं गोंडाळ सांडून नीर घेईजे, समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. पाण्यावर आलेलं हरित लवक आहे, पाहणाऱ्याला काय वाटेल, इथं सगळं हिरवगार वनस्पती आली आहे पाण्यावर, पण तेच जर बाजूला केलं तर खाली स्वच्छ पाणी आहे. गोंडाळ सांडून नीर घेईजे. अज्ञानाच्या आवरणाचा पडदा बाजूला केला की खाली घडीभूत ज्ञान आहे. ते शोधायला जायची गरज नाही, आपल्याला काढायचंय ते अज्ञान काढायचंय. ज्ञान पुढंच आहे, दिवा पेटवण्याची गरज आहे, पुन्हा प्रकाश आणायची गरज नाही, आपोआप अज्ञान अंधार निघून जाईल. बऱ्याच वेळा असं होतं की स्वामी वरदानंद भारतींनी दिलेला हा दृष्टांत आहे. ते असं म्हणतात, एक कर्जबाजारी माणूस होता आणि ज्यांनी कर्ज त्याला दिलं तो सावकार अधूनमधून घरी यायचा कर्जाच्या हप्त्यासाठी. जे थकलेले आहेत हप्ते, कर्ज यांनी फेडलेलं नाहीये. मग तो माणूस आला, सावकार आला, त्यांनी आवाज द्यायचा, आहेत का मध्ये? मग ते यांनी ऐकायचा आवाज आणि त्याला मुलाला सांगायचं, जा घरी त्यांना जाऊन सांग की ते घरी नाही आहेत. कधी मुलाला सांगायचं, कधी बायकोला सांगायचं, आणि तो सावकार परत निघून जायचा. कधी नोकराला सांगायचं. एके दिवशी सावकार अशा वेळी आला की घरामध्ये नोकर नाहीये, मुलगा नाहीये आणि बायको पण नाहीये. त्या सावकाराने आवाज दिला, आहेत का घरात? त्या सावकाराचा आवाज ऐकला आणि हा जो कर्जबाजारी माणूस होता त्याच्या लक्षात आलं की आता आपण जर काही बोललो नाही किंवा याला तर आता कसा निरोप पाठवणार, हा घरात येईल. म्हणून यांनी आवाज दिला खिडकीमधून, ते घरात नाहीयेत. तो सावकार जो आहे तो म्हणतो, घरात नाहीयेत? आणि मग तुम्ही कोण बोलताय? मी तर तुम्हाला पाहतोय खिडकीतून. आता हा कर्जबाजारी माणूस त्याला विचारतो, मी तुम्हाला सांगतोय ना स्वतःहून की मी नाहीये घरात. माझ्या बायकोने सांगितलं त्याच्यावर तुमचा विश्वास बसला, माझ्या मुलांनी सांगितलं त्याच्यावर तुमचा विश्वास बसला, माझ्या नोकरांनी सांगितलं तुम्हाला त्याच्यावर तुमचा विश्वास बसला, आणि मी जेव्हा सांगतो आहे तेव्हा तुमचा विश्वास बसत नाही. परब्रह्म तत्वाला आम्ही आमच्या जवळ पाहतो पण आमचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. आम्हाला कुणीतरी ते सांगितलं पाहिजे, कुणीतरी आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे, कुणीतरी ते आम्हाला दृष्टांताद्वारे दाखवलं पाहिजे, मग आमचा विश्वास त्यावर बसतो, असं स्वामी वरदानंद म्हणतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ते जयाचे निप्राप्त झाले आपरूप आपणासी. ते समजावून सांगता येत नाही पण त्याला अनुभवता येतं, असं ते परब्रह्म स्वरूप आहे. नमनतीची या निजपदा माया वाग्देवी शारदा, जय चैनी प्रवर्तती संवादा.
संत महानुभाव श्रीराम. आपण पाहिलंय माया गौरी पासून झाला गणेशाचं स्तवन या समासामध्ये झालं. या पहिला जो समास आहे त्याग निरूपण, या समासामध्ये 5 स्तवनं आलेली आहेत. त्यामध्ये गणेश, शारदा, सद्गुरू, संत आणि श्रोते. गणेशाचं सांकेतिक वर्णन केलेलं आहे, स्तवन केलेलं आहे. आपण पाहिलं नमनाचे 3 प्रकार. आता या श्लोकामध्ये 6व्या श्लोकामध्ये शारदेला स्तवन केलेलं आहे, शारदेला नमन केलेलं आहे. नमन तिची या निजपदा माया वाग्देवी शारदा. जयेचेनी प्रवर्तती संवादा संत महानुभाव. शुद्ध ब्रह्माला शबलता आली म्हणून त्याच्यावरची एक शक्ती कार्यरत झाली, ती म्हणजे माया. तिलाच शारदा असं म्हणलेलं आहे. शारदा ही स्त्रीवाचक आहे आणि शारदा या नावामध्ये 3 शब्द आहेत. शा म्हणजे शालीनता, र म्हणजे रमणीयता आणि दा म्हणजे दाहकता आणि दातृत्व. ती कशी आहे शारदा? ती अत्यंत शालीन आहे. तिला सद्विद्या असं म्हणलंय. ही जी सद्विद्या आहे ती आपल्याला परमार्थाकडे घेऊन जाते. आणि तीच शारदा आहे की जी कुविद्या आहे ती आम्हाला वाईट मार्गाला घेऊन जाते. या मोबाईलच्या माध्यमातून आम्हाला अनेक जणांची प्रवचन ऐकता येतात, अनेक जणांचे सुंदर विचार ऐकता येतात, अनेक देवदेवतांची सगुण रूपातली पूजा पाहता येते. पण याच माध्यमातून ही सगळी सद्विद्या झाली. पण याच माध्यमातून आम्हाला विभिन्न नृत्य पाहता येतात. नको नको त्या भांडणांच्या, आरोळ्यांच्या, शिवीगाळी हे सगळं ऐकता येतं, पाहता येतं. ती झाली कुविद्या. शारदेचं हे असं दुअंगी रूप आहे. शालीनता, रमणीयता. तिच्यामध्ये आपण जेवढं रमावं तेवढं ते रमणीयता आहे. आणि दा म्हणजे दाहकता. ती दाहक आहे. ती जर चिडली किंवा तिला जर राग आला, क्रोध आला तर ती सर्वनाश करून टाकते. लीळा विनोदेची मोडी. अनेक ब्रह्मांड ती रचलेली आहेत, पण ती काय करते? लीळा विनोदेची मोडी. तिला वाटलं की फार झाला, कंटाळा आला, ती सगळा खेळ मोडून टाकते. आणि दातृत्व, तिच्या एवढं दातृत्व कुणाला आहे? शारदेला समर्थ रामदासांनी 17वी जीवन कळा असं नाव दिलेलं आहे. आणि ती कुठं असते? ती ब्रह्मरंध्रामध्ये अधीनस्थ आहे. ब्रह्मरंध्र हे टाळूच्या तिथे आहे. आणि शास्त्र असं सांगतं की त्या ब्रह्मरंध्रातून अखंडपणे एक स्त्राव झिरपत असतो. आता टाळू ही आपल्या मेंदूच्या खाली आहे आणि तिथून झिरपणारा तो स्त्राव गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने सगळ्या शरीरभर वाहत असतो. आणि तेच चैतन्य आहे, ते आपल्याला जिवंत ठेवतं. जेव्हा हे सहस्त्रदल कमलातली जी 17वी जीवन कळा आहे, त्याला आमच्या परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकरांनी खेळिया असं नाव दिलंय. खेळिया, जो खेळ करतोय. खेळिया हे पुल्लिंगी नाव आहे. त्यांचं आराध्य दैवत हे मुरलीधर होतं.
श्रीकृष्ण, आणि श्रीकृष्णाला दुसरं नाव आहे खेळिया. तो खेळ करतो, त्यांनी हे सगळे खेळण्यासाठी रचलेलं आहे ही सगळी सृष्टी. इथं पुल्लिंगी आहे खेळिया, आणि समर्थांनी वापरलेला शब्द आहे स्त्रीलिंगी शारदा. त्यातलं आपण पाहिलं की शा म्हणजे शालीनता, र म्हणजे रमणीयता, दा म्हणजे दाहकता किंवा दातृत्व. तिचे एवढं दातृत्व कुठे आहे हो? मोक्ष श्रिया अलंकृत असे जे संत महानुभाव आहेत, मोक्ष श्रिया अलंकृत, ज्यांच्या घरी मोक्ष लक्ष्मी पाणी भरतीये असं वर्णन केलेलं आहे. ते सगळं वर्णन, ते सगळं जे दातृत्व आहे ते ह्या शारदेचे. समर्थ म्हणतात शुद्ध ब्रह्माला शबल रूप प्राप्त झालं. कशामुळे प्राप्त झालं? त्या स्फुरणामुळे. एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. आणि शारदा प्रकट झाली. आता या शारदेमुळे वैखरी वाणी, या वाणीची अधिष्ठात्री कोण आहे? शारदा आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. आणि या शारदेच्या माध्यमातून संवाद होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात नमन तिचिया निज पदा. निज पद, निज म्हणजे माझे, माझं. खरं तर पद कुणाचे आहेत, पाय कुणाचे? तिचे आहेत. पण समर्थ काय म्हणतायत? माझा अधिकार आहे तिच्या चरणांवर. काय गोड कल्पना आहे बघा. पाय आहेत शारदेचे, पण समर्थ म्हणतायत माझा त्याच्यावर अधिकार आहे. म्हणून नमन तिची या पदा नाहीये नुसतं, निज पदा. माझे पाय आहेत ते. माझे पाय म्हणजे माझे पाय नव्हे, समर्थांचे पाय नव्हे, शारदेचे पाय, पण ज्यावर अधिकार समर्थांचा आहे. माया वाग्देवी शारदा. वाग्देवी ती माया आहे, दोन्हीकडून घेऊन जाते. वाग्देवी, वाग्यज्ञाची ती देवी आहे, आणि तिचं नाव आहे शारदा. जयेचेनी प्रवर्तती संवादा. तिच्यामुळे, तिच्या अधिष्ठानावर, तिच्या माध्यमातून संवाद होणार आहे. कोण करणार आहे संवाद? संत महानुभावा. अशा संतांचा, अशा महानुभावांशी माझा संवाद होणार आहे. समर्थ किती सुरेख वर्णन करतात, किती गोड वर्णन करतात. म्हणून तिला समर्थ म्हणतात नमस्कार आहे. समर्थ पुढे असं म्हणतात की वाद तुटणाऱ्या संवादाची प्राप्ती. वाद होणार नाहीये, संवाद होणार आहे. म्हणून शब्द संवाद आहे, तो वाद नाहीये. वाद तुटणाऱ्या संवादाची प्राप्ती किंवा प्रेरणा देणारी शारदा आहे, सरस्वती आहे. म्हणून तिला नमस्कार आहे. ओवी क्रमांक 3, 4 आणि 5 या 3 ओव्यांमध्ये शारदेचंच वर्णन आहे. संवाद म्हणजे सुखाचा संवाद आहे, संभाषण आहे. तुटे वाद संवाद तेथेची करावा. आपण काय म्हणतो? त्यांचा वाद कोर्टात चालू आहे. आता इथं वाद म्हणजे काय झाला अर्थ? त्याचा खटला चालू आहे, तक्रार चालू आहे, कोर्टामध्ये वाद चालू आहे असं आपण म्हणतो. पण दुसरं एक वचन आपल्याला माहिती आहे, वादे वादे जायते तत्वबोधः. या ठिकाणी वाद शब्द कसा आहे? संवाद सांगणारा वाद आहे, तत्वांचा बोध करून देणारा संवाद. जे तत्व, परमात्म तत्व, त्याचा बोध करून देत आहे, त्याचं आकलन करून देत आहे, त्याचं ज्ञान करून देत आहे, त्याची प्राप्ती करून देत आहे. तो वाद, तो संवाद आहे. वादे वादे जायते तत्वबोधः. त्या तत्वाचा बोध करून देणारा संवाद. इथं वाद शब्द आहे, पण तो संवाद रूपाने वापरलाय.
आणि आपण जे सामान्यपणे म्हणतो की त्यांचा वाद चालू आहे किंवा त्यांचा वाद वर्षानुवर्ष पडलेला आहे, म्हणजे तिथं तक्रार किंवा खटला किंवा फिर्याद काय असेल ते आहे. शास्त्रामध्ये 16 वाद सांगितलेले आहेत. आपल्याला सहज चलता चलता आठवण राहावी किंवा त्याचं ज्ञान व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगतो. 16 वाद आहेत. अद्वैतवाद, अजातवाद, अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. विवर्तवाद, दोरीवर साप दिसणे, रज्जू सर्प, तो विवर्तवाद. मायावाद, सगळा मायाचाच वाद, मायेचाच वाद आहे. अणुवाद, अज्ञानवाद, आरंभवाद, अनिश्वरवाद, अनात्मवाद, अनित्यवाद, क्षणिकवाद, शून्यवाद, द्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, शुद्ध अद्वैतवाद, सत्कार्यवाद, प्रतिबिंबवाद आणि चिद्विलासवाद, असे वादाचे हे 16 प्रकार आहेत. आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इझम म्हणतो, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, गांधीवाद, मार्क्सवाद. हे अलीकडचे वाद आहेत. समर्थांच्या भाषेमध्ये अलीकडे, आणि हे शास्त्रातले 16 वाद जे आहेत तर ते पहिलीकडे. समर्थ मान्याच्या श्लोकामध्ये म्हणतात, जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. सुखाचा संवाद जर करायचा असेल तर शारदेची कृपा व्हायला पाहिजे आणि पारमार्थिक क्षेत्रामधला अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथाचा अभ्यास पाहिजे. तर जनी सुख संवाद कसा करावा, सुखाचा संवाद करायचा आहे तर तिथं ओरडून आरडून चिडून जोरजोराने बोलून चालेल का? सुखे संवाद करावा. ऐकणाऱ्याला सुद्धा ते गोड वाटलं पाहिजे, श्रवणीय वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, नाही तर तो कशाला ऐकेल. पुढचा श्लोक आहे, आता वंदीन सद्गुरु स्वामी, जेथे राहील तोच मी, आणि निवारिली निजधामी, पाचही जेणे श्रीराम. अत्यंत अर्थपूर्ण असलेली ही ओवी आहे, फार गोड ओवी आहे. समर्थ म्हणतात, आता सद्गुरु स्वामी. आपण पाहिलं गणेशाचं वर्णन झालं, शारदेचं स्तवन झालं. आता ही जी ओवी आहे 7वी ओवी, या ओवीमध्ये सद्गुरूंचं स्तवन आहे. समर्थांचे सद्गुरू कोण आहेत? प्रभू श्रीरामचंद्र आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, आता वंदीन सद्गुरु स्वामी, जेथे राहिलो तोच मी, आणि निवारिली निज धामी, पाचही जेणे. फार अर्थपूर्ण ओवी आहे. आता वंदीन सद्गुरु स्वामी. आता मी गणेशाचं वर्णन केलं, गणेशाला नमन केलं, शारदेचं स्तवन केलं. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणेशाचं वर्णन केलं. मुळी चत्वार वाचा, 4 वाणींची अधिष्ठात्री शारदा, तिचंही स्तवन झालं. आता सद्गुरूंचं वर्णन, सद्गुरूंचं महत्व समर्थ या ओवीमध्ये सांगतायत. आणि आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा सुद्धा आपण हीच आपल्याकडे क्रम आहे. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतम गुह्यम सर्वमे रघुनंदनम. असंच म्हणतो ना आपण, गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू, सर्वही माझा रघुवीरू. सद्गुरु माझे
प्रभू श्रीरामचंद्र आहे. सद्गुरूंची व्याख्या काय केली आहे? म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा, असं सद्गुरूंचं भजन, सद्गुरूंचं लक्षण समर्थ रामदासांनी वर्णन केलेले दासबोधामध्ये. समर्थ या ओवीमध्ये नमस्कार घालतायत. आता वंदिन सद्गुरु स्वामी, गुरूंना नमस्कार आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. सुगम पंथे, कुठेही कष्ट होणार नाहीये. आणि जेथील तेथे, जिथून आलास तिथे नेऊन घालतो. परब्रह्म तत्वाशी तुझं मी ऐक्यता घडवून आणतो, असं सद्गुरू सांगतायत. समर्थ आम्हाला असाच दोन्ही हात उंच उभा करून आम्हाला आवाहन करतायत. मी तुला नेऊन घालतो, कारण मला माझ्या सद्गुरूंनी तिथे नेऊन घातलेलं आहे. आता वंदिन सद्गुरु स्वामी, जेथे राहिलो तोची मी. सद्गुरू जिथं आहेत, माझे स्वामी जिथं आहेत, तिथंच मी राहणार आहे. नवे नवे तेच माझं घर आहे. त्यांचं जिथं निज धाम आहे, त्यांचं जिथं धाम आहे, तेच माझं ठिकाण आहे. ते माझंही घर आहे. आणि निवारिली निज धामी, मी त्यांच्या घरामध्ये असताना त्यांनी निवारण केलंय. कशाचं निवारण केलंय? पाचही जेणे. इथं पाचांचा त्यांनी निवारण केलेलं आहे. पाच म्हणजे प्रपंच, प्र आणि पंच. आपण पाहिलेलं आहे. काय काय पंच काय तो? पंच महाभूते, पंच प्राण, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, अंतःकरण पंचक. हा सगळा जो पाचांचा खेळ आहे, हा सगळा खेळ, हा सगळा पाचांचा झालेला प्रपंच, याचं निवारण समूळ नष्ट केलेलं आहे. कुणी केलंय? सद्गुरु स्वामींनी केलेलं आहे. माझ्या सद्गुरूंनी केलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी हा माझा प्रपंच निवारण केलेला आहे. म्हणून मी आसनगावच्या बोहल्यावर थांबलोच नाही. आईला दिलेल्या केवळ शब्दा खातर मी थांबलो. नारायणा, तुला माझी शपथ आहे, माझ्या शब्दासाठी तू बोहल्यावर उभा राहशील का नाही? आता जास्त अडकवून घेण्यात अर्थ नाही. ठीक आहे, तुला शब्द दिला, मी बोहल्यावर उभा राहीन. आता काही चिंता आहे का? आता काही तक्रार आहे का? आईने किती कृतज्ञतेनं नारायणाकडे पाहिलं असेल. काय शब्द झेललाय पोरांनी. त्या सगळ्या प्रपंचाचा निपात केलाय सद्गुरूंनी. ज्ञानेश्वरीमध्ये याच्यावर फार सुरेख वर्णन आहे. 13व्या अध्यायात माऊली असं म्हणतीये, मी सद्गुरूंसाठी काय काय होईन याची यादी दिली आहे. काही ओव्या आपण आज घेऊ. खूप ओव्या आहेत, त्या जवळपास 30-35 ओव्या आहेत. माऊली म्हणतीये, मग ओगळती पाय लक्ष्मी आपण होय, गरुड होऊनी उभा राहे आपणची. विष्णूंनी आपले पाय पुढे केलेत, सद्गुरूंनी आपले पाय पुढे केले. ते पाय पुढे आलेले पाहून माता लक्ष्मी ते पाय चेपण्यासाठी सरसावतीये. माऊली म्हणतीये,
ते सद्गुरूंचे पाय चेपून देण्यासाठी लक्ष्मी आपण होय, मी लक्ष्मी होईन. गरुड होऊन उभा राहे आपणची, मीच गरुड होऊन उभा राहीन पुढे. त्यांना माझ्या पाठीवर घेऊन जाईन, मी त्यांचं वाहन होऊन राहीन. तरी जीवी ऐसे आवाके, म्हणे दास्य करीन निके. जैसे गुरु कौतुके, माग म्हणती मी असं दास्य करीन सद्गुरूंचं. मी एवढी सद्गुरूंची सेवा करीन की सद्गुरू मला म्हणतील, कौतुकाने म्हणतील, चल काय माग, माग बरं तुला काय पाहिजे. आणि उपकरती आपुली, उपकरणे आणि जेतुली, त्यांची जी उपकरणं आहेत, सद्गुरूंचं सगुण पूजन करण्यासाठी जी उपकरणं लागतील, तांब्याचं भांड आहे, पंचपाळ आहे, पात्र आहे संध्याचं, संध्याची पळी आहे, तामण आहे, पाणी आहे, फुलं आहेत, गंध आहे. गंध ज्या सहाण्यावर उगाळायचा आहे ती सहाण आहे, ते चंदन आहे. ही सगळी उपकरणं मी होईल. काय भाव आहे माऊलींचा. आणि उपकरती आपुली, उपकरणे आणि जेतुली, माझी रूपे तितुली होवावेजी. माझी विनंती आहे की सद्गुरूंसाठी या सगळ्या उपकरणांमध्ये मी सामावला जावं. म्हणे गुरुचे भुवन. आमच्या समर्थ काय म्हणताय, जेथे राहिलो तोच मी, आणि निवारिली निज धामी. त्यांचे धाम जे आहे त्या ठिकाणी मी राहीन. माझं वास्तव्य तिथं झालं पाहिजे. माऊली इथं असं म्हणतीये, म्हणे गुरुचे भुवन, आपणची मी होईन. ते घर सुद्धा मी होईन की ज्यामध्ये माझे सद्गुरू राहतील. आणि दास होऊन करीन दास्य तेथीचे. मी घर होऊन राहीन. माझ्या घरामध्ये, माझ्या या देहाच्या घरामध्ये सद्गुरू राहतील आणि मी त्यांचं दास्यत्व करीन. ताट मी काढीन. मी मधल्या ओव्या सोडून दिल्यात, खूप ओव्या आहेत. नैवेद्य झाला, सगुण पूजा झाली. सद्गुरूंनी ज्यामध्ये अन्न सेवन केलं ते ताट मी काढीन. सेज मी सगळं झाडलोट करीन. चरण संवाहन करीन मीच त्यांचे पाय चेपून देईन, मीच त्यांचे पाय दाबून देईन. सिंहासन होईन आपण. सद्गुरू माझे ज्या सिंहासनावर बसतील ते सिंहासन मी होईन. तरी श्री गुरु करीती आरोहण. त्या सिंहासनावर माझे सद्गुरू आरूढ होतील. माझे सद्गुरू आरूढ होतील. आणि त्या सिंहासनावर बसतील. सिंहासन होईन आपण. वरी श्री गुरु करीती आरोहण. होईन पुरेपण वळगेची. मी माझं सगळं जीवन, माझं सगळं जीवित्व मी सद्गुरूंवर ओवाळून टाकेन. एवढी अनन्यता, एवढा शरणागत भाव माऊली 13वा अध्यायामध्ये खूप ओव्या आहेत. समर्थ इथं तेच सांगतायत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, आता वंदीन सद्गुरु स्वामी, जेथे राहिलो तोच मी, आणि निवारिली निज धामी. मी त्यांच्या धामामध्ये आहे म्हणून त्यांनी माझा सगळा प्रपंचाचं निवारण केलेलं आहे.
माझा सगळ्या प्रपंचाचा निपात केलेला आहे. मी निसंग झालोय त्यांच्या सहवासामुळे, त्यांच्या सेवेमुळे. आपल्याला माहिती आहे गोंदवलेकर महाराजांच्या वचनांमध्ये सद्गुरू नामामध्ये राहतात म्हणून मी नामात राहतो. सद्गुरू परब्रह्मात राहतात. सद्गुरूंचं धाम कोणतं आहे? ते परब्रह्म हे त्यांचं धाम आहे. सद्गुरू परब्रह्मात राहतात म्हणून मीही तेथेच राहीन, पण केवळ जीवदशेमुळे मला हा देह मिळालेला आहे, मुळे देह मिळालेला आहे, त्यामुळे मला सद्गुरूंपासून विलगता आलेली आहे. पण माझं आणि सद्गुरूंचं धाम एकच आहे. म्हणून सद्गुरूंचं स्तवन करताना सद्गुरू स्तवनामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, दुरोनी माझा नमस्कारू. मी तुमच्यापासून लांब आलोय, मी तुमच्यापासून विलग झालोय, मी तुमच्यापासून द्वैतामध्ये गेलेलो आहे, म्हणून माझा नमस्कार आहे. पुढचा जो श्लोक आहे तो आहे 8वा श्लोक. तया निज पदाकडे आनंदे वृत्ती वावडे, पद लादलिया जडे तद्रूप होऊनी श्रीराम. तया निज पदाकडे, त्यांच्या जसं समर्थांनी नमन तिथिया निज पदा असं शारदेच्या चरणांबद्दल सांगितलं, तसं सद्गुरूंच्या चरणांबद्दल समर्थ या ठिकाणी सांगतात. तया त्यांच्या, पण त्यांचे जरी पाय असले पण ते चरणांवर माझा अधिकार आहे. तया निज पदाकडे आनंदी वृत्ती वावळे. माझी वृत्ती कशी झाली? आनंद, आणि मी तिकडे ओळंगतोय. पद लादलिया जडे तद्रूप होऊनी. आता मी ते पद मिळवलेले आहेत आणि मी तद्रूप झालेलो आहे, त्यांच्या चरणांमध्ये मी विलीन झालेलो आहे. आत्मस्वरूप साक्षात्कार झाला, शाश्वत सुख समाधान मिळालं. ती वृत्ती आत्मानंदाच्या भोगासाठी पुन्हा पुन्हा आत्मस्वरूपाकडे धावते. मी आता जरी या देहामध्ये आलेलो असलो, मी सद्गुरूंपासून विलग झालेलो असलो, तरी पण माझी वृत्ती मूळ माझं जे धाम आहे, माझं जे माहेर आहे, तिकडे मी सारखी सारखी माझी वृत्ती काय करतेय? मला खेचून घेऊन जाते सद्गुरूंच्या पदाकडे. आता या ठिकाणी पंचभूतात्मक मायेचे मिथ्यत्व पटलेलं आहे. कारण जशी नववधू असते, ती संसार करते, मुलं बाळ होतात, तिला माहेरची आठवण येते का? सुरुवातीच्या काळामध्ये लहानपणी आई वडील नमस्कार करतात, पूजा करतात, आपणही भक्तिभावाने नमस्कार करून घराच्या बाहेर पडतो. आमचं करिअर चालू होतं, म्हणजे मुलं बाळ झाली, आम्ही नोकरी पेशामध्ये लागलो, हेक्टिक शेड्यूल आहे, आम्हाला विसर पडतो का नाही? जसा संसारामध्ये गुरफटलेल्या एखाद्या स्त्रीला तिच्या माहेराचा विसर पडतो, त्याप्रमाणे समर्थ असं म्हणतात की ती माहेरचा जरी विसर पडला, परंतु तो आत्मानंद जो आहे तो पुन्हा पुन्हा घेण्यासाठी त्याची वृत्ती जी आहे तर ती माझी तिकडे लाचावते आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखिले, चर्मचक्षी लक्षिले न वचे जाय. आता एकदा जाऊन आल्यानंतर त्याला पाहिलंय आणि ते कसं आहे, मग ते सन्निध देखिले, सद्गुरूंची कृपा झाली आहे, ते सन्निध देखिले. तोगे तोची तो राम पाहे असं म्हणताना हा राम असं म्हणण्याची वेळ आली आहे. राम माझ्या जवळ आहे, रिता ठावया राघवे वीण नाही, अशी माझी अनुभूती झाली आहे. देव पहावया गेलो, देव होऊन ठेलो.
आता मात्र मी सद्गुरूंपासून वेगळा नाहीये, त्या परब्रह्म तत्वापासून मी वेगळा नाहीये. आपल्याला माहिती आहे की तो जर भाव उत्पन्न झाला तर ते सद्गुरुपद किंवा ती उपास्य देवता आणि मी उपासक हा वेगळे राहतच नाहीये. ठाकूरांनी काली मातेची पूजा करावी, त्या पूजनामध्ये ठाकूरांनी रममाण व्हावं, तासन तास पूजा करायची, कितीतरी भांडे पाणी घ्यावं आणि म्हणावं तिला, माते आज तू नाही करत पूजा आंघोळ, मी करू म्हणते. मग आपल्याच अंगावर ते भांडे रिचवून घ्यावे, मी गंध लावू म्हणते, मग ते उगाळलेला गंध मस्तकाला लावून घ्यायचा, ती सगळी आभूषणं आपण घ्यायची, रममाण होऊन जावं. ठाकूरांनी तिथं ती काली माता आणि रामकृष्ण परमहंस हे द्वैत आहे का? आम्हाला दिसतं ते द्वैत, पण त्यांना नाहीये. ते तर अद्वैताच्या भूमिकेत आहे. समर्थ या ठिकाणी जसं म्हणतात की विभक्त नव्हे तो भक्त, तशी समर्थांची भावावस्था या ठिकाणी झाली आहे. म्हणून समर्थ रामदासांनी या ठिकाणी तद्रूप असा शब्द वापरलेला आहे. तद्रूप, त्याच्या रूपामध्ये माझं अस्तित्व विलीन झालेलं आहे. माझे सद्गुरू प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या रूपामध्ये मी विलीन झालेलो आहे, कारण मीच सगळं होऊन त्यांच्या पदी विराजमान झालेलो आहे, मी विलीन झालेलो आहे. अशी एक भावावस्था समर्थ रामदासांनी या श्लोकामध्ये मांडलेली आहे. उर्वरित श्लोकांचा विचार आपण उद्या दुपारी 2 वाजता करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.